नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार 29 जून ते 5 जुलै या आठवड्यामध्ये सर्व राशींचं त्रोटक भविष्य मी स्वामी समर्थांचं नाव घेऊन सांगायला सुरुवात करतो. यावेळेला चंद्र धनु, मकर आणि कुंभ या राशीतून परिभ्रमण करणार आहे. तर 12 राशींवर त्याचे काय परिणाम होतील ते बघूया. मेष रास, सोमवार, मंगळवार आणि अर्धा बुधवार अतिशय उत्तम आहेत. भाग्योदयकारक घटना घडण्याची शक्यता आहे. जीवनाला कलाटणी देईल अशी एखादी घटना घडू शकते. त्यानंतर प्रवासाचे बेत आखले जातील. लांबच्या प्रवासात असाल तर प्रवास सुखकर होतील. धार्मिक कार्यात भाग घ्यायला लागेल. तर त्या दृष्टीने सोम, मंगळ आणि अर्धा बुध हा उत्तम आहे. नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय या दृष्टीने बुधवार, गुरुवार हा सो आहे. शुक्रवार, शनिवार मात्र अतिशय उत्तम आहेत. कराल ते होईल, तुम्ही म्हणाल ती पूर्व अशी परिस्थिती असेल. एकंदरीत आठवडा चांगला आहे. वृषभ रास, सोम, मंगळ आणि अर्धा बुध हा शरीर प्रकृतीसाठी वाईट राहील. प्रवास करताना सावध राहा. खटले किंवा कज्जे असतील तर त्याच्यामध्ये निकाल लागून तुम्हाला शिक्षा होण्याची शक्यता जास्त आहे किंवा तुम्ही खटला हरण्याची शक्यता ही जास्त आहे. तेव्हा सावध राहा. शरीर प्रकृती सांभाळा. आठवड्याच्या मध्यावरती मात्र चांगलं आहे. आठवड्याचा मध्य हा अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या शेवटी नोकरी, धंदा, व्यवसाय याच्यामध्ये चांगली फळं मिळतील. मिथुन रास, सोम, मंगळ, बुध गृहसौख्य लाभेल. पार्टनरचं सुख लाभेल. व्यावसायिक पार्टनर असेल तर त्याचं ऐका, त्याच्यातून तुम्हाला फायदा होईल. तुमचा जो लाईफ पार्टनर आहे त्याच्याशी भांडू नका, त्याच्यामुळे तुम्हाला सुख लाभेल. आठवड्याच्या मध्यावरती शरीर प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. जर त्रास झाला तर डॉक्टरकडे जा, अंगावर काढू नका. आठवड्याच्या शेवटी लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. बंधुवर्गाच्या भेटी होतील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. भाग्योदयाच्या घटना घडू शकतात, या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. कर्क रास, कर्क राशीला आठवडा अतिशय सांभाळण्यासारखा आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार शरीर प्रकृतीला नरम गरम राहील. हातातनं एखादी वस्तू गहाळ होईल किंवा तुमची चोरी होईल. गुप्त शत्रूंचा त्रास. मामा वर्गाकडून मात्र तुम्हाला चांगली बातमी कळेल. आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सहकार्य लाभेल. आठवड्याच्या शेवट पुन्हा एकदा तुम्हाला शरीर प्रकृतीचा त्रास जाणवण्याची शक्यता आहे. रस्ता सावकाश ओलांडा, सांभाळून जा. एकंदरीत स्वतःची काळजी घ्या. सिंहरास, सोमवार, मंगळवार, बुधवार अतिशय उत्तम आहेत. तुम्ही कराल ते होईल, म्हणाल करीन ते पूर्व असं तुमचं भाग्य सांगतं आहे. संततीची अपेक्षा असणाऱ्यांना संतती लाभण्याच्या दृष्टीने सोम, मंगळ, बुध उत्तम आहेत. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी सोम, मंगळ, बुध उत्तम आहेत. एकंदरीत हा ज्याला हार्मनी म्हणतात, त्या हार्मनी, आयुष्यातली सुसंगती या दृष्टीने योग्य वेळी योग्य घटना घडणं या दृष्टीने सोम, मंगळ, बुध उत्तम आहेत. गुरुवार, शुक्रवार सांभाळायला पाहिजे. शरीर प्रकृती नरम गरम राहील. अंगावरती दुखणं काढू नका. हाताखालच्या नोकरांपासून त्रास होण्याची शक्यता आहे. त्यांची कामं तुम्हाला करायला लागतील कदाचित. आठवड्याचा शेवट गृहसौख्याच्या दृष्टीने, पार्टनरच्या सौख्याच्या दृष्टीने अतिशय उत्तम आहे. कन्या रास, आई असेल तर आईला सांभाळलं पाहिजे. तिच्याकडे जरा लक्ष द्यायची गरज आहे. घराचं रिनोव्हेशन, घराची साफसफाई या दृष्टीने कन्या राशीला हे 3 दिवस सोम, मंगळ, बुध हे अतिशय उत्तम आहेत. नवीन घराच्या शोधात असणाऱ्यांना घर मिळण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार, शुक्रवारी दिवस अत्यंत उत्तम आहेत. जे काही तुम्हाला करायचं आहे ते करून घ्या. थोडाफार संततीचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी गुप्त शत्रूंचा त्रास होईल. हाताखालचे लोक अचानक दांड्या मारून तुमचीच दांडी उडवतील. तर त्या दृष्टीने सावध राहा.
एखादी वस्तू डाव्या हाताने कुठेतरी ठेवून गहाळ होण्याची शक्यता आहे. मिळेल ती नंतर, पण त्या वेळेला ती मिळणार नाही आणि त्यामुळे मनस्ताप होईल. सर्दी, पडसं, खोकला याचा त्रास होण्याची शक्यता आहे. अचानक म्हणजे पाऊस तर नाही आहे, पण अचानक समजा आला तर भिजू नका, काळजी घ्या. तूळ रास. सोम, मंगळ, बुध अतिशय उत्तम आहेत. काय तुमच्या जे कर्तृत्व दाखवायचं आहे त्या दृष्टीने सोमवार, मंगळवार, बुधवार अतिशय चांगला आहे. गुरुवार, शुक्रवार घराच्या दृष्टीने चांगला आहे. मानसिक स्थिती उत्तम राहील. मात्र थोडासा पैशाचा अपव्यय झाल्यामुळे थोडासा तुम्हाला मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम आहे. जे कराल ते होईल. सुसंगती ज्याला म्हणतात ती सुसंगती होईल. संततीकडून आनंद लाभेल. संततीची अपेक्षा असेल तर त्या दृष्टीने चांगली बातमी तुम्हाला कळू शकते. काही परीक्षा वगैरे द्यायच्या असतील तर त्याच्यासाठी सुद्धा अभ्यास करायला या आठवड्याचा शेवट अतिशय चांगला आहे. वृश्चिक रास. पैशाची सगळी जी कामं आहेत ते सोमवार, मंगळवार आणि अर्ध्या बुधवारी करून घ्या. पैसे गुंतवणं, इन्कम टॅक्स रिटर्न्स वगैरे यासारख्या साऱ्या गोष्टी आहेत, या सगळ्या सोम, मंगळ, बुधमध्ये करून घ्या. गुरुवार, शुक्रवार हा अतिशय चांगला आहे. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीमध्ये जबाबदारी येण्याची शक्यता आहे किंवा नोकरी नवीन मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. छोटे प्रवास होऊ शकतात. त्या दृष्टीने गुरुवार, शुक्रवार अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी घराकडे थोडं लक्ष द्यायला लागेल. मनस्थितीकडे लक्ष द्यायला लागेल. काही कुठल्या मनाविरुद्ध घटना घडल्या तर चिडू नका. शांतपणाने त्याच्यावरती मार्ग काढा. धनुरास. सोम, मंगळ आणि अर्धा बुध शरीर प्रकृतीसाठी अतिशय उत्तम आहे. जीवनशक्ती उत्तम राहील. काम करायला उत्साह राहील. त्या दृष्टीने अतिशय चांगला आहे. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार, शुक्रवारी पैशाची कामं करून घ्या. कुठून पैसे येणार असतील तर तगादा लावा. आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी कर्तृत्वाला वाव मिळेल. बंधुवर्गाच्या भेटी होऊ शकतात. छोटे प्रवास होऊ शकतात. त्या दृष्टीने हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय उत्तम आहे. मकर रास. सोमवार, मंगळवार आणि अर्धा बुधवार खिसा पाकिट सांभाळा. अनाठाई खर्च होतील आणि त्यामुळे तुमच्या मनावरती टेन्शन येईल. तर तसं काही येऊन देऊ नका. चुकीचे निर्णय घेऊ नका. रस्ता ओलांडताना सावकाश. वाहनाची वेगमर्यादा पाळा, नाहीतर पोलीस दांडका घेऊन बसलेलाच असेल पावती फाडायला. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार, शुक्रवारी शरीर प्रकृती उत्तम राहील. तुम्हाला मानसिक स्थिती ही सुधारेल आणि आठवड्याच्या शेवटी आकस्मिक धनलाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पैसे कमवण्याच्या संधी समोर दिसायला लागू शकतात. कुंभ रास. सोमवार, मंगळवार आणि अर्धा बुधवार अतिशय उत्तम आहे. कराल ते होईल. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या दृष्टीने सोमवार, मंगळवार, बुधवार पावलं टाकायला हरकत नाही. अतिशय उत्तम आहे. गुरुवार, शुक्रवार मात्र खिसा पाकिट सांभाळायला पाहिजे. मुलांसाठी, बायकोसाठी थोडाफार खर्च होण्याची शक्यता आहे व त्यामुळे मनस्थिती बिघडवून देऊ नका. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला राहील. जीवनेच्छा, जीवनशक्ती यांचा भरपूर तुम्हाला स्रोत मिळेल आणि त्यामुळे काम करायचा उत्साह आठवड्याच्या शेवटी राहील. मीन रास. उद्योग, धंदा, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने सोम, मंगळ, बुध अतिशय उत्तम आहेत. गुरुवार, शुक्रवारी म्हणाल ते होईल. सगळी तुमची कामं जे काय आहेत महत्त्वाची ते सगळी गुरुवार, शुक्रवारी करून घ्या. आठवड्याच्या शेवटी पैशांचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. मानसिक त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी सावध राहा. 75% आठवडा चांगला आहे. शेवटचे 25% फक्त थोडासा त्रासाचा आहे. तर त्यामुळे काही घाबरण्याचं कारण नाही. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं त्रोटक राशी भविष्य. तुम्हाला आपल्या कुंडलीची माहिती हवी असेल, कुंडलीतून आपल्या भविष्याचं मार्गदर्शन हवं असेल तर या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी व्हॉट्सॲपवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपलं वैयक्तिक समस्यांवरती
समाधान किंवा मार्गदर्शन मिळवू शकता. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.